तर अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वी संबंधित प्रकरणात लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वी या प्रकरणी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश दिले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवरती शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश या प्रकरणात दिले गेले। या प्रकरणात महत्त्वाचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर खळबळजनक ट्विट केलंय। या ट्विटमध्ये त्यांनी VSR कंपनीच्या विमानासोबतचा फोटो शेअर करत खरातचे कंपनीचे मालक VK सिंग यांच्याशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या अघोरी पूजेशीही खरातचा संबंध आहे का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच या प्रकरणी SIT मार्फत सखोल तपास व्हावा अशी मागणी करत महत्त्वाचे धागेदोरे मिळतील असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला। दादांचा जो बारामतीचा जो बंगला आहे बारामतीमध्ये सहयोग सोसायटी, त्याच्या समोर पण काही महिन्यांपूर्वी एक अघोरी प्रकार झाला होता, लिंबू मिरची टाकून बाहुली वगैरे ठेवून। आणि देवगिरी जो मुंबईचा शासकीय बंगला आहे तिथं सुद्धा काही अंतरावर हा अघोरी प्रकार झाला होता। आणि हा बाबा जो दिसतो तो VSRच्या विमानासोबत दिसतो, म्हणजे हा VSR व्हेंचर या विमानानं प्रवास करायचा। आम्हाला अशी शंका आहे की VSRचा जो मालक आहे त्या VK सिंगचाही हा गुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकचा विकृत भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे। जर महिलेनं तक्रार केली नसती तर कदाचित अजूनही काही महिला बळी पडल्या असत्या अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली आहे। कसं घडलं, काय घडलं याच्या संदर्भात तर मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने त्या भोंदूबाबावर कारवाई झालेली आहे त्या अतिशय योग्य कारवाई झालेली आहे। जर त्या महिलेने तक्रार केली नसती तर कदाचित याच्यापेक्षा अजून जास्त महिलांचं तिथं शोषण झालं असतं, पण सरकारने योग्य वेळेवर त्या भोंदूबाबावर कारवाई केली। मला असं वाटतं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यातनं लोकांनी एक संदेश घेतला पाहिजे की अशा गोष्टींपासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे। अशोक खरातमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार बजाव टाली अशा आशयाची पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। शिवाजी पार्कवर काल पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सत्ता हातात घेणारच असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला। राज्यावरच्या कर्जाचं ओझं, तरुणाईभोवतीचा ड्रग्जचा विळखा, राज्यातली वाढती गुन्हेगारी अशा अनेक विषयांवरून राज ठाकरेंनी सरकारला खडे बोल सुनावले। तसंच यावेळी मनसेच्या एका वेबसाईटचंही अनावरण करण्यात आलं। महाराष्ट्रातील जनतेच्या कल्पना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट हे नवं व्यासपीठ तयार करण्यात आलं। आपण जे उभे आहोत हे लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रासाठी उभे आहोत। आणि मी जे बोलतोय तुम्हाला आता हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये। मी जो तुम्हाला शब्द दिलाय या महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करण्यासाठी म्हणून आपल्याला जी सत्ता घ्यायची आहे ती सत्ता भविष्यामध्ये आपण हातामध्ये घेणार म्हणजे घेणार, हे मी फक्त तुमच्या टाळ्यांसाठी सांगत नाही, तो माझा आत्मविश्वास आहे। मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाहीकडे जातीने पाहू नका। त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना ते सर्वात महत्त्वाचं आहे। हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत, हे कृपा करून करू नका। आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे, हे आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय विकास करतोय। $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची, 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती, 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं। मी एक नवीन
वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय. महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्यासमोर उभा करतोय आत्ता. दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची. त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून एक 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडासात नाही लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते. मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. 3 वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार निशाणा साधलाय. राज ठाकरे हे संधी साधू असून केवळ सोयीनुसार मराठीचा मुद्दा उपस्थित करतात, अशी टीका महाजन यांनी केली. मुंबई गुजरातला गेली अशी विधानं करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आता यशस्वी होणार नाही, कारण जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडालाय, असंही महाजन म्हणाले. ठाकरेंनी आता कोणतीही सभा घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ते यांना एकत्र येऊ द्या, स्वतंत्र घेऊ द्या, अजून काही करू द्या. लोक त्यांच्या मागे नाहीत. लोकांना माहिती आहे संधी साधू आहेत. फक्त वेळ आली की फक्त मराठी 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 करतात. वेळ आली की मुंबई गेली गुजरात गेली असं काहीतरी बडबडतात. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. आपण महापालिका निवडणुकीत बघितलं, आपण विधानसभेत तर सगळे रेकॉर्ड आजपर्यंत उठले, त्यामध्ये आपण त्या ठिकाणी बघितलं आहे. त्यामुळे त्यांना आता काही करू द्या, काही बोलू द्या, काही बडबड करू द्या. लोकांना कळून चुकलेलं आहे की हे सगळे ढोंगी बाबा आहेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. मात्र सत्ता समीकरणाचं गुपित अजूनपर्यंत उघड झालेलं नाही. काल रात्री उशिरा राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काही ठरलं हे अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य हे 30 दिवसांपासून सुट्टीवर आहेत. सगळे सदस्य आज जिल्हा परिषद इथे येतील. अध्यक्ष कुणाचा होणार याची उत्सुकता आहे. बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्ट संदर्भातली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात कोल्ही बेड्यावरती जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 1.5 वर्षांपासून पाणीपुरवठा होत नसल्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं आणि त्यानंतर गेले अनेक महिने झोपी गेलेलं प्रशासन खडबडून जागं झालं. बातमी प्रसारित होण्याच्या दुसऱ्याच दिवशी गावात तुटलेले पाईप जोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय आणि काल संध्याकाळपासून कोल्ही गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळाला पाणीपुरवठा सुरू झालाय. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. मात्र ही कामं आधीच का झाली नाहीत असा सवालही उपस्थित होतोय. 2028 पर्यंत प्रत्येक खेड्यात जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणी पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं केंद्रीय जलमंत्रालयाशी करार केलाय. जलजीवन मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी, देखरेख तसंच नळ पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधा पूर्ण करून प्रत्येक ग्रामपंचायतीत घरोघरी पाणी पुरवठ्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचा या करारामध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जालना जिल्ह्यामध्ये रात्री झालेला धुवाधार पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रात्रीतून पावसाचा बसलेला तडाखा शेतकऱ्यांच्या अश्रूसाठी पुन्हा एकदा कारणीभूत ठरलाय. पावसानं गहू, ज्वारी, हरभरा, बाजरी पिकांसह फळ पिकांचं मोठं नुकसान केलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या एका गावातल्या शेतातलं हे दृश्य आहे. खरं तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघू शकता की हे पीक भुईसपाट झालेलं आहे. ज्वारीचं पीक आहे आणि आता यापासून शेतकऱ्याला एक दाणाही मिळणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे. हीच अवस्था गव्हाची आहे, बाजरीची आहे, यासह इतर फळपिकांची आहे. आंबा असेल, द्राक्ष असेल, ह्यांचा सडा झालेला आहे. अक्षरशः मातीमोल पिकं झालेली आहेत. हे बघू शकता की हे ज्वारीचं पीक आहे, ते पूर्ण त्यांचा जो प्लॉट आहे तो नष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दादा, काय हे नुकसान आहे? की ज्वारीचं नुकसान झालं आमचं. रात्री अवकाळी पाऊस आला अचानक 8 वाजता. आम्हाला घरात जनावर सोडता येणार इतका काही पहिला गाडीचा झपका बी आला. आता हे असं आमच्या ज्वारीचं, गव्हाचं, बाजरीचं, आंब्याचं, फळबागायत हे फार नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी यांचे तत्काळ पंचनामे घ्यावे. माझा गहू गेला, माझी ज्वारी होती ती ज्वारी गेली, हे कांद्याचं पीक होतं ते चाललं गेलं. गाडीच्या फाटक्यामुळं सगळं माझं म्हणजे सगळ्या शेतकऱ्याचं झालं, माझंच नाही. आता त्याला मला तर काहीच सुचना काय करावं काय नाही. आता जर सरकारनं जर दिलं काही थोडं भाऊ तर कसे लेकरं बाळ जगते. न सोसणारं दुःख आहे. न स्वप्नाला काय साहेब तुम्हाला सांगूच वाटत नाही लगे. असं झालं, आता काय करावं काय नाही. माय बाबा आमचं आता शासनच आहे, सरकारच आहे, त्याला जर मनावर घेतलं तर आमचं कसं सोयीला लागेल. तर जसं ते शेतात आले आणि एवढं मोठं नुकसान त्यांनी बघितलं, त्यांचे हातपाय गळाले असे त्यांची प्रतिक्रिया आहे. आणि अर्थात अनेक गावामध्ये हा फटका बसलेला आहे. आता सरकारच मायबाप काहीतरी करेल अशा प्रकारची आशा या शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. रवी मुंडे, ABP माझा, बदनापूर, जालना. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई पुणे या दोन बाजूच्या शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी 23.5 मीटर रुंदीचा बोगदा तयार करण्यात येतोय आणि त्यामुळे हा जगातील सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा ठरू शकतो. त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी MMRDCचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. या सगळ्यासंबंधी अर्ज केल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद ठेवणाऱ्या समितीनं मिसिंग लिंक आणि या बोगद्याची पाहणी केली आहे. उबरवरून मुंबई मेट्रोचं तिकीट बुक करता येणार आहे. मुख्य म्हणजे उबरवरून तिकीट बुक केल्यास प्रवाशांना तिकीट दरामध्ये 50% सूट मिळणार आहे. घाटकोपर वर्सोवा मेट्रोनंतर मेट्रो 2A आणि 60च्या प्रवाशांना या सवलतीचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत एक्स पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.